5 महिन्यापूर्वी सर्जरी होऊन सुद्धा पेशंटला पस येत होता, म्हणून त्यांनी मला कन्सल्ट केलं. जेव्हा मी व्यवस्थित बघितलं ती जागा, त्या जागेवर जे क्षारसूत्र म्हणजे एक थ्रेड असतो तो जेव्हा ठेवलेला बघितला, तर त्याच्या अराउंड बॉडीने स्वतःच एक कवच तयार केलं होतं, ज्याच्यामुळे ती जागा एकदम हार्ड बनली होती आणि त्या हार्ड पोर्शनमधून पण पस येत होता. सो बेसिकली आधीचा MRI जरी झाला असेल तरी ट्रीटमेंट योग्य झाली नव्हती. माझ्यासाठी चॅलेंज हे होतं की कसं आपण तो टणकपणा, तो क्षारसूत्र आणि तो डिसीज प्रोसेस काढायचा, प्लस साईड बाय साईड पेशंटचा कंट्रोल पण जाऊ न देणे, हे मेन चॅलेंज होतं. व्यवस्थित MRI परत एकदा करून आपल्याला त्याच्या बाउंड्रीज कळाल्या आणि एक्झॅक्टली प्रिसाईज टेक्निकनी आपण पूर्णच्या पूर्ण ट्रॅक व्यवस्थित बाहेर काढला. पेशंट 3 आठवड्यामध्ये बॅक टू नॉर्मल विदाऊट एनी कंप्लेंट्स. पेशंट एकच वाक्य बोलला, डॉक्टर यावेळेस 1 दिवस पण पस नाही आला आफ्टर सर्जरी. सो हे पॉसिबल आहे जेव्हा आपण व्यवस्थित पेशंटचं ॲनालिसिस करून करेक्ट ट्रीटमेंट प्लॅन करतो. सो घाई करू नका, डॉक्टर्स बरोबर व्यवस्थित कन्सल्टेशन करा आणि राईट ट्रीटमेंट चूज करा. थँक्यू.